नमस्कार, मी जेपी. मित्रांनो, लढाई म्हटलं की अंगावरती शहारे येतात. कारण त्या सैन्यांची धुमश्चक्री, तिकडनं येणारं सैन्य, इकडनं येणारं सैन्य, त्या सैन्याच्या मध्ये कुणाची तलवार कुठे लागली, कुणाचा हात कापला, कुणाचा पाय कापला, कुणाचं डोकं फुटलं, असं चित्र आपल्याला दिसतं. मी सहजच एकदा माकडांच्या दोन गटामधलं तुंबळ युद्ध बघितलं. ते एकमेकावर हल्ला करत होते. त्यामध्ये हाकनाक पिल्ले भरडली जात होती. ती स्वतःला वाचविण्यासाठी दूर जात होती, पण हल्लेखोर गट त्यांच्यावर झडप घालत घायाळ करत होते. काहींच्या जखमातून रक्त वाहत होते, तर काही मोठ्याने ओरडत होते, पण कोणीही त्यांचा अकांत ऐकणारा नव्हता. मी विचारात पडलो, माणसांच्या लढाया कशा होत असतील? सर्वात पुढे पायदळ पायी चालणारे सैन्य, ज्यात सर्वाधिक गरीब हारलेल्या सैन्यातून पकडून आणलेले गुलाम, लाचारीने गरिबीत असलेली जनता, त्यांची तरणीबांड पोरं, तलवारीची कसब दाखवून राज्याची चाकरी करणारी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी, जातीने दलित, पददलित, पराक्रम कितीही मोठा केला तरीही त्यांची नोंद घेतली न जाणारे लाचार लोक पायदळ मध्ये असतील. दगड धोंड्यातून, काट्या कुट्यातून हिंस्र प्राण्याशी सामना करत मागच्या सैन्यांना वाट साफ करून दिशा दाखविणारी, झाडाझुडपातून साप, विंचू, विषारी वनस्पतींचा सामना करून लढाईच्या मैदानापर्यंत पोहोचायचे आणि प्रथम तोफेच्या तोंडी जायचे. विरोधी सैन्याचे सुद्धा सारखेच असावे. त्यांचे पण पायी असलेले सैन्य असेच असावेत. पण कहर तर अशा वेळी होत असावा की ते एकमेकांचे नातेवाईक असतील. एक या राजाकडून लढणारा तर दुसरा राजाकडून लढणारा, मरणारा आणि मारणारा दोन्ही एकमेकांचे नातेवाईक. जिंकलेल्यांनी रडायचं की हसायचं, रक्त यांचे सांडायचे आणि विजयी दुसरा कोणीतरी व्हायचा. नंतर घोडदळ यायचं, ते मग या पायदळ सैन्याला तुळवत पुढे येत असावेत. भालाफेक, बाणांचा वर्षाव होऊन घायाळ करत असावेत. एकमेकांना उंट, हत्ती, मग राजाची वेगळी फौज, रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या प्रदेशांची राख रांगोळी करत मार्गस्थ होत असावेत. प्रत्यक्षात राजा कधीच युद्धात सामील नसावेत. आपल्या सरदारांना पाठवून मोहिमा पार करत असतील. शेतकऱ्यांचा सारा गोळा करून अमानुष छळ, नासधूस, नवीन काबीज केलेल्या प्रदेशावर अन्याय, अत्याचार, मुली बायकांचा राजरोसपणे विक्री करणे, जनानखान्यात ठेवणे, यात भरडला जायचा तो खालचा वर्ग, तो या स्वकीय राजाचाही त्रासात असे तर परकीय राजाच्याही पण त्रासात असावे. आता आपण निवडून वेगळाच येतो, पण त्यासाठी एकमेकाशी भांडतो. याच्यामध्ये आणि त्या सैन्यामध्ये काय फरक असेल? कारण तुम्ही एकमेकाशी इथे भांडता आणि निवडून मात्र दुसराच कोणीतरी येतो. याच्यामध्ये आणि त्या होणाऱ्या युद्धांमध्ये काहीही फरक नसावा.